मोठी बातमी समोर येते। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी तिसरी अटक झालेली आहे। न्यू इंडियाचा माजी सीईओ अभिमन्यू भुवन याला अटक करण्यात आली। अभिमन्यूला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। सीईओ पदावर कार्यरत असताना भुवनला या सर्व प्रकाराची माहिती होती। त्याबाबत त्याला काही मोबदला मिळत असल्याचा पोलिसांना संशय आहे। 122 कोटींच्या अपहार प्रकरणी ही तिसरी अटक आहे। गुरुवारी अभिमन्यू भुवन याला अटक करण्यात आली आहे। न्यू इंडियाचा माजी सीईओ अभिमन्यू भुवन याला अटक करण्यात आलेली आहे। 122 कोटींच्या अपहार प्रकरणी आता ही तिसरी अटक आहे। भुवन हा सीईओ पदावर कार्यरत असताना भुवनला या सर्व प्रकाराची माहिती होती। त्याबाबत त्याला काही मोबदला सुद्धा मिळत होता असा संशय आता पोलिसांना आहे आणि त्याच प्रकरणी आता त्याला अटक करण्यात आली। त्याची चौकशी केली जाणार आहे। 122 कोटींच्या अपहार प्रकरणी ही तिसरी अटक आहे। न्यू इंडियाचा माजी सीईओ अभिमन्यू भुवन याला अटक करण्यात आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। त्यानंतर आता सर्व प्रकाराची चौकशी केली जाणार आहे। पोलिसांना मात्र काही संशय येतोय। जेव्हा भुवन हा सीईओ पदावर कार्यरत होता त्यावेळेस त्याला काही मोबदला मिळत होता असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।